दुर्गा 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 पांडू तू कुणाच्या काय झालंय दुर्गा तुम्ही थांबा याला बघतो मी चल तिकडं बाहेर चला पाहू तू आधी बाहेर हो तू आधी बाहेर हो कुणाच्या इब्रतीला घाला घातलास तू तुझं धाडस कसं झालं हे करायचं क्षमा करा मला पुन्हा अशी चूक नाही होणार क्षमा करा मला क्षमा करा चूक झाली माझ्या हातून पुन्हा असं नाही होणार क्षमा करा मला क्षमा करा पुन्हा असं नाही होणार चलो मला क्षमा करा चल उठ चल चालतो इथून दुर्गे दुर्गे पोरी असेच असते गो जग असेच असते हा धोंडू इतकी वर्षे आपल्याकडे येतोय पण कधीच वावगे वागला नाही तो कधीच नाही पण मेल्याची बुद्धी आज चळली त्याची बुद्धी तरी पांडूला पहाऱ्याला उभे केलेले असते पण दुर्गे तू घाबरू नकोस त्या धोंडूला त्याच्या पापाची शिक्षा मिळेलच पांडूने त्याला मारून मारून अर्धमेला केलेला आहे दुर्गे आपल्या घरातील माणसे आपली खूप काळजी घेतात खरे तर हे आपले भाग्यच आहे नाहीतर एक ऐकतो ना वाड्यातलेच पुरुष घात करतात नात्यातले घरातले आणि मग बायका आड जवळ करतात आणि मग त्यांचेही मन चळते आणि पापाचे ओझे सोसवेनाचे होते दुर्गे हे सारे आपल्या नशिबात नको म्हणून फक्त म्हणून मी तुला येता जाता फटकारत असते गो
दुर्गे, तू खूप साधी सरळ आहेस, पण हे शरीर साधे सरळ नसते. साधे सरळ नसते गो हे शरीर. आणि मन तर त्याहून वाईट असते. एखाद्या नको त्या गोष्टीची आस लावते आणि मग माणूस त्या मनामागे फरफटत जातो. दुर्गे, भय वाटले ना आज तूच? काय करू? पण दुर्गे, प्लीज घाबरू नकोस. पुढच्या वेळेस पासून मी तिथे असेल. मग मी सुद्धा बघतेच कोणाची हात लावायची हिम्मत होतीये ते. दुर्गे, काय गो हे जिणे, तोंड दाबून बुक्क्यांचा मारत. मेल्याने अंगावर हात टाकला हे सुद्धा ओरडून सांगू नाही शकत. लाज वाटते गो त्याची, लाज वाटते. रूढींच्या अवडंबरास बळी पडू नका. केशवपन ही चुकीची प्रथा आहे. आम्ही तुम्हाला नाही जाऊ देणार. माझे यजमान कट्टर सनातनी होते, त्यामुळे त्यांच्या मनात जसे होते तसे वागणे माझे कर्तव्य आहे. हे जिवंत असेपर्यंत यांनी तुझा नवमतवाद या घरात शिरू दिला नव्हता आणि यापुढेही शिरू देणार नाही. हे असताना तुझ्या या नवमतवादास या घरात थारा नव्हता आणि यापुढेही नसेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर का तू तुझी मतं आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केलास ना, तर आम्ही वीर जवळ करू. रमाबाई, आम्हास एक वचन द्याल? आम्ही गेल्यावर तुम्ही केशवपन करणार नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वाणींद्रमाथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भो दुःखहारी, तुझ विण शंभो मज कोण तारी. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकं इवं बंधनं मृत्योर्मुक्ष्यमामृतात्. सध्या महाराष्ट्राला दुष्काळाचा प्रश्न फार भेडसावत आहे. आज पुण्यात जरी त्याचे चटके कोणाला बसत नसले तरी पुढे जाऊन ते बसणार नाही असं आपण धरून
दुर्गे, अगो कधीची ताकच घुसळतीयस. काय हो वहिनी, असे अचानक काय झाले? अगो काही नाही गो ताई. अगो ताकावरून एक आठवले. सांगू बर का गो माई. आम्ही अगं सांगलीला होतो ना, तेव्हा काय झाले, एकदा पाहुणे आले होते जेवाव्यास. तर मी या आमच्या सगुणेच म्हंटले, सगुणे जरा जा बाई, ताजे ताजे ताक घुसळून आण. अगो बाई, अगो माई कधी आली माहितीये का सगुणा? अगो पाहुण्यांचे जेवण झाले, ते आपापल्या घरी रवाना झालेत, तेव्हा उगवल्या हो या बाई. आता बोला. अगो बाई, कमालच आहे बाई. बाबा, आबा, न्याहारी तयार आहे, चला. घ्या बाळंबरची. काय आणलेस रे पांडवा? वाळ्याचं सरबत. जीवाला आपला तेवढाच थंडावा. इथं बाहेर उष्मा लई आहे ना. जेव्हा उष्मा वाढायची ना, तेव्हा लगेच फरमान सुटायचं. पांडवा, वाळ्याच्या सरबताचं फरमान आतमध्ये सोडा. आता हे फरमान आम्हाला कोण देणार? पावलो पावली आठवण येते रे भाऊसाहेबांची. खरंय. 3 महिने झाले भाऊसाहेबांना जाऊन. काळ सरतो हेच खरं. खरंय बाळंबरची. जो तो आपापल्या कामाला लागलाय. पण माई साहेब तेवढ्या. साहजिकच आहे. सौभाग्य गेले म्हणजे बाईची अवस्था कठीणच होते. त्यात माधवाचा आणि त्यांचा नवमतवादावरून खटका उडाला. हो, आणि त्या धोंडून ते दुष्कर्म करून सगळ्यांच्या जीवाला चटका लावलाय. त्या धोंडूच्या तर. पण बाळंबरजी, माईसाहेब धाकल्या मालकांशी बोलत नाही. त्यांना लय वाईट वाटतंय. काय करणार? कसं धार? अरे बापरे. भाऊ, धार म्हणजे काय लिवलंय? अरे वा. रमेशच्या मोठ्या भावाच्या लग्नाचे निमंत्रण आहे. छान. 3 दिवसाने आहे विवाह. जा जा, तुझ्या धाकल्या वहिनी साहेबांना जाऊन सांग ही बातमी. जी जी, ही गोड बात मी लगेच जाऊन सांगतो. रमाबाईनी, ओ रमाबाईनी, रमाबाईनी. सुरतेहून जे टपाल आलेले आहे त्यामध्ये तेथील दुष्काळाच्या भयंकर स्थितीविषयीचं वर्णन आमचे एक स्नेही वाम देवधर यांनी सविस्तर केलेले आहे. माधवराव, त्यांचे असे म्हणणे आहे की तेथील सारी परिस्थिती सरकार समोर मांडण्याचे धैर्य आणि चातुर्य केवळ माधवराव रानडे आणि सार्वजनिक सभा यांचे जवळ आहे. तेव्हा कृपया या प्रकरणामध्ये लक्ष घालून आम्हास न्याय मिळवून द्यावा. सुरतेत दुष्काळी स्थिती नाही.
अशी सारवासारव ब्रिटिश अधिकारी करीत आहेत हे आम्हाला समजले होते. या बाबतीत काहीतरी पावले उचलावी असे आमचे मनी घोळतच होते आणि या टपालाने त्यास पुष्टीच मिळाली आहे. काका, तेथीलही दुष्काळाची परिस्थिती आपण आटोक्यात आणू शकतो अशी आम्हास पूर्ण खात्री आहे. आपल्या नेहमीच्या पद्धतीने कार्यकर्त्यांची एक तुकडी तेथे पाठवून सर्वेक्षणाचे काम तातडीने सुरू करावयास हवे. होय, नक्कीच. खरेच माधवराव, अशा रीतीने सार्वजनिक सभेची कार्यकक्षा वाढत गेली आणि लोकांमध्ये जागृती आणि विश्वास निर्माण झाला ना, तर येथे सुराज्य आणण्याचे आणि स्वतंत्र होण्याचे आपले स्वप्न पूर्ण होताना आपणास आपल्या डोळ्याने पाहावयास मिळेल. हो हो, का नाही. लोकजागृती हा यातील कळीचा मुद्दा आहे आणि ही जागृती आपल्या कामामुळे होते आहे ही फारच सुखकारक गोष्ट आहे. होय, निश्चितच. आणि सर्वात महत्वाचं, वहिनी साहेब, तुम्ही या ना, या आत या. नमस्कार करते. अहो, सौभाग्यवती व्हा. बरे, काही सांगावयाचे होते का? हो, दाजीच्या लग्नाचे निमंत्रण आले आहे आणि सगळ्यांना म्हणजे काका आपल्याला सुद्धा आग्रहाचे आमंत्रण आहे. हो हो, तर मनोहरांनी चांगलेच मनावर घेतलेले दिसते माधवराव. हो, तुम्ही देवराष्ट्री जाऊन त्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचे जे सुचवले त्याचा हा परिणाम. काका, तुमच्या सल्ल्याने तेथील दुष्काळाची परिस्थिती सुधारण्यात मदत तर झालीच, पण सार्वजनिक सभेसाठी एक खंदा कार्यकर्ता मिळाला. हो, म्हणजे आपणास त्यांचेकडूनही निमंत्रण असणार आणि दोन्हीकडून निमंत्रण म्हटल्यावर लग्नात जावयास हवेच. काय वहिनी साहेब? रमा वहिनी. हो,